दिवंगत आनंद दिघेंवरून ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नवा वाद पेटलाय। आनंद दिघे नेते अथवा उपनेते नव्हते, ते फक्त जिल्हाध्यक्ष होते असं विधान राऊतांनी केलंय। त्यामुळे राऊतांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी शिवसैनिकांनी आंदोलन केलंय। कल्याण ग्रामीणचे आमदार संजय मोरेंनी राऊतांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली। बघूयात याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। गद्दाराने निष्ठावंत धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही। संजय राऊत हा भुंकणारा राहुल गांधींचा जो डॉग आहे, यांची अवकात ही उद्धव ठाकरे यांनीच दाखवून दिली आणि सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही। शिंदेंची शिवसेना विरुद्ध संजय राऊत असा वाद आणखी पेटला। दिवंगत आनंद दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिंदेंच्या शिवसेनेनं राऊतांविरोधात आक्रमक भूमिका घेतली। सलग दुसऱ्या दिवशी संजय राऊतांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं, पण या आंदोलकांना गद्दार आणि टपोरी म्हणत राऊतांनी सुनावलं। गद्दाराने निष्ठावंत देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही आहे। हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात। आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही। व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर हे टेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोर आहेत। त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता। संजय राऊत हा भुंकणारा राहुल गांधींचा जो डॉग आहे, त्यांनी जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची अवकात आणि लायकी काढण्याचा जो काय विषय काढलेला आहे, कालपर्यंत हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते, शिवसेनेचे ॲक्टिव्ह पदाधिकारी होते, परंतु यांच्याबरोबर राहिले नाही म्हणून आज त्यांची लायकी काढताय। परंतु संजय राऊत यांची अवकात ही उद्धव ठाकरे यांनीच दाखवून दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बॅनरबाजीसह जाहिरात दिली होती। या जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो छापण्यात आला। आनंद दिघे फक्त जिल्हाध्यक्ष होते, त्यामुळे त्यांचा फोटो बाळासाहेबांच्या बरोबरीनं का लावता असा सवाल संजय राऊतांनी केला। दरम्यान दिघेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंनी राऊतांना टोमणा मारला। नेहमीच दिघे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे, आणि आता जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठला अपेक्षा तुम्ही करू शकत नाही। तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला। अरे कोण श्रीकांत शिंदे बाबा, काय त्याचा संबंध आहे शिवसेनेशी? उद्धव ठाकरेंनी केलेला खासदार आहे तो शिवसेनेत होता का कधी हा पोरग? हे माननीय उद्धव ठाकरे त्याचा बाप गेला, बापाने म्हटलं माझ्या पोराला सध्या काय काम नाही आहे, तो डॉक्टर आहे हाडांचा, बरं का, आणि गोपाळ लांडगेचं तिकीट कापून त्याला तिकीट द्यायला लावलं। तुम्ही काय सांगते श्रीकांत शिंदे वगैरे? मला नका सांगू तू या शिवसेनेतल्या गोष्टी, मी इतकंच सांगतो। ठाणे पाठोपाठ कल्याण डोंबिवलीमध्ये संजय राऊतांविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केलं। यावेळी शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी राऊतांना घरात घुसून मारू असा इशारा दिला। तर आदित्य ठाकरेंचा फोटो बाळासाहेबांसोबत का लावता असा सवाल मंत्री प्रताप जाधवांनी केला। सर्वांना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तर संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगा जो काम करतोय, आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असला धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केलं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांनी सांभाळून बोलावं, नाहीतर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी। नालायक संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या सोबत यांचा फोटो का अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं, तर त्या संजय राऊतांना माझा विचार आहे की मग बाळासाहेबांच्या फोटोसोबत उद्धव ठाकरेचा फोटो का लावला जातो, आणि त्यातल्या त्यात आदित्य ठाकरे की ज्याचं शिवसेनेसाठी कवडीचं सुद्धा योगदान नाही, अशा आदित्यचा सुद्धा फोटो बाळासाहेबांसोबत लावला जातो। तर मग उद्या ते संजय राऊत हे फोटो हटवणार आहेत का? खरं तर स्वर्गीय आनंद दिघे यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी करू नये। आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली आणि संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं।
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम स्वर्गीय अनंत दिघे यांनी केलं होतं. संजय राऊत कुणाचा वारसा पुढे नेत आहेत? स्वतःचा बँड वाजवण्यासाठी आणि मतांचं लांगुल चालन करण्यासाठी तुम्ही आपली शिवसेना ही हिरवी सेना करून टाकली. तुम्हाला आदरणीय अनंत दिघेजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. स्वर्गीय दिघे साहेब यांचा कोणीही अपमान केलेला नाही. फक्त तुमचा आरसा तुम्हाला दाखवलाय. आता त्याची जर तुम्हाला लागली असेल तर तो आमचा नाईलाज आहे. पण अशा पद्धतीने करणार असाल तर या 2 पायावर जाताना बघा. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो का वापरता, हा सवाल उद्धव ठाकरेंकडनं सातत्यानं शिंदे गटाला केला जातोय. अशातच आता शिंदे गटाच्या जाहिरातींसह बॅनरवर आनंद दिघेंना मानाचं स्थान देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं हा वाद आणखी पेटणार हे उघड आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.